विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळतेय। नवीन विधानसभा ही 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणार आहे आणि त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या तर 14 किंवा 15 नोव्हेंबरला हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। बरेच आडाखे सध्या बांधले जात आहेत निवडणुकांच्या तारखांवरून आणि महिन्यावरून। तर विधानसभा निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळतेय। 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे। 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। तर विधानसभा निवडणुका नेमका कधी होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर विधानसभा निवडणुका या दिवाळीनंतरच होतील अशी एक माहिती कळते आहे। यावर अनेक राजकीय नेत्यांनी काही वक्तव्य देखील केलेली आहेत। तर या संदर्भात पटोले काय म्हणतात पाहूया। तर महायुती सरकारला 100 जागाही मिळणार नाहीत असं पटोलेंनी वक्तव्य केलेले। कॅबिनेटमध्ये खोटे निर्णय घेतले जातात असा पटोलेंनी आरोप केलाय। विधानसभा निवडणूक 1 महिना पुढे ढकलणार असं पटोलेंनी म्हटलेलं आहे। आता त्यांना जे काही सर्वे येत आहे त्या सर्वेच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार 100 आकड्याच्या खाली, 100 आकडा पण पार करणार नाही, त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे। आणि त्या भीतीपोटी पुन्हा 1 महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का, हा एक अयशस्वी प्रयत्न महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे।